नमस्कार मंडळी. आज आमच्या साहेबांना सकाळी आज ना मटण खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून लवकर जाऊन मटण घेऊन आलेले आहेत. बकऱ्याचं मटण आहे, बोकडाचं, आणि ऑर्डर दिलेली आहे बघा. खूप छान बनव, अगदी मन लावून बनव, म्हणून मस्त असं बनवणार आहे. असे पण खूप दिवस झालं खाल्लं नाही, जवळजवळ 2 ते 3 महिने होत आले मटण खाल्लं नाही आहे, म्हणून आज खूप अगदी मनापासून निवांत बनवणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मंडळी. सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर साहेबांनीसुद्धा आज मटण बनवायला मदत केलेली आहे. आल्या स्वच्छ कापून वगैरे त्यांनीच दिलेलं आहे. वाटण अगोदरच ठेवलेलं आहे. स्वच्छ मटण धुवून हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे फक्त, आणि थोडंसं किंचित तेल टाकून मांदं जे असतं ते मांदं चांगलं तेलात भाजून घेतलेलं आहे. हळद आणि मीठ लावलेलं मटण चांगलं एक 5 मिनटं मोठा गॅस करून भाजून घ्यायचं आहे. मांद्याला पण हे तेल सुटतं, त्यामुळे मांदं चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मटण टाकून चांगलं भाजून घेऊन हे लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट बारीक आबडधोबडंच वाटून घेतलेलं आहे, ते टाकून घेतलेलं आहे. हे पण चांगलं थोडंसं पाणी गरम करून एक 2-3 ग्लास पाणी गरम करून घेतलं उकळून. मग ते पाणी गरम करून पाणी सुटल्यानंतर मग पाणी घालायचं आहे. चांगलं 20-25 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. जवळजवळ अर्धा तास लागले मटण शिजायला. आता हे आपल्या मटणाचा रस्सा करण्यासाठी तिखट ह्याचं वाटण गरम मसाला बारीक करणार आहे. सगळा गरम मसाला जेवढे आपले आहे तेवढे सगळा गरम मसाला भाजून घेतलेला आहे. तेल नाही टाकायचं, असाच भाजायचं आहे तव्यामध्ये. थोडंसं तेल मीठ कमी होतं, मीठ टाकलेलं आहे मी. वाटण सगळं गरम मसाला बारीक करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकलं, थोडासा एक कांदा टाकला मोठा, बारीक चिरून घेतला होता कांदा. चांगला लाल होईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडी लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली, ते पण चांगलं भाजून घेतलेलं आहे. कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट चांगली लालसर भाजून परतून घेतल्यानंतर वाटण केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं. कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, टमाटर हे सगळं भाजून बारीक केलेलं आहे, आणि कोथिंबीर हे पण चांगलं तेल सुटेसपर्यंत परतून घ्यायचं आहे. मटणाचं कालवण चव होण्याचं कारण म्हणजे वाटण आपण जे भाजतो ना त्याच्यामध्येच आहे बरं का. सगळी कला म्हणतात तसं. आपण जेवढं छान वाटण भाजू तेवढं चवीला छान लागतं. आणि चांगलं वाटण भाजून झाल्यानंतर हे गरम केलेला बारीक मसाला आहे, तो भाजून बारीक केलेला आहे गरम मसाला. खडे मसाले मी तर अख्खे टाकत नाही, दाताखाली येतात म्हणून पोरं खात नाहीत ते. एकतर मटण खायला पोरांची 17 नखरे असतात, मग त्याच्यापेक्षा आपलं सगळं वाटण मी बारीक करूनच टाकते. चांगलं गरम मसाला पण चांगला भाजून घेतल्यानंतर तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं, माझं तिखट मसाला फक्त मिरची पावडर आहे, दळून घेतलेला आहे, घरचाच आहे. 1 चमचाभर कांदा लसूण मसाला असला तर कांदा लसूण मसाला टाका. आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं, आणि तिखट पण थोडंसं चांगलं भाजून घेतलं ना, तिखटपणा कमी झाला की मग शिजलेलं मटण टाकलेलं आहे. त्यातलं थोडंसं मला हळद मिठाचं पाणी काढायचं होतं, मग ते त्यातच ठेवलेलं आहे. आणि शिजलेलं मटण सगळं काढून भरपूर अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकली, आणि चांगलं परत एक 10 मिनटं उकळून घेतलेलं आहे. मटण मऊ असं शिजलेलं आहे. जवळजवळ मटण शिजायला मला 40 ते 45 मिनटं लागलेले आहेत. मी काही कुकरला शिट्टी वगैरे काय लावत नाही आहे. आमच्यात साहेबांना अजिबात आवडत नाही कुकरला शिजवलेलं, म्हणून मी असं गॅसवरच शिजवत असते, बारीक गॅस करून. सगळ्या प्रोसिजरला 1 तासभर लागतं मटण आपल्याला बनवायला. दीड तास म्हणा, वाटण वगैरे सगळं करून. बघा मस्त असं चमचमीत मटण झालेलं आहे. खरं सांगा बरं मंडळी, बघून तोंडाला पाणी सुटले की नाही? खूप छान झालेलं आहे, 1 नंबर. तुम्हाला जर बनवलं नसेल, तुम्ही असं जर कधी बनवत नसाल तर एकदा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पटकन कमेंट करून सांगा बरं. चला बरं, आता पटापट करा.